यशस्वी लोक आणि अयशस्वी लोकांमध्ये छोटासा फरक आहे। जगातील सर्व यशस्वी लोकांच्या यशाचे एकच रहस्य आहे, निरंतर मेहनत आणि धैर्य। जगामध्ये अशी कोणतीही गोष्ट नाही जी मनुष्य साध्य करू शकत नाही। फक्त आपण जे काही ध्येय स्वतःसाठी पाहत आहोत ते साध्य करण्यासाठी आपण कठोर परिश्रम केले पाहिजे। आपण आपल्या ध्येयासाठी सतत प्रयत्न करत असाल आणि न थांबता आणि धैर्य न गमावता प्रयत्न करत असाल तर एक नवीन दिवस नक्कीच आपल्याला यश प्राप्त होईल। तर मित्रांनो, जेव्हा आपण एखादे लक्ष्य साध्य करायला प्रयत्न करत असतो तेव्हा अनेकदा असे होते की आपण आपले धैर्य गमावू लागतो। खरं सांगायचं तर अशी वेळ आपल्याला अधिक सामर्थ्यवान तसेच आपल्याला आपले ध्येय गाठण्यासाठी प्रेरित करत असते। अशा वेळी आपल्याला स्वतःला उत्तेजित करण्याची आवश्यकता असते। मी माझ्या ध्येयात नक्कीच यशस्वी होईन हे स्वतःला पटवून द्यायला हवं। आणि त्यासाठीच आम्ही घेऊन आलो आहोत तुमच्यासाठी मोटिवेशनल कोट्स इन मराठी फॉर सक्सेस। हे मराठी मोटिवेशनल सक्सेस कोट्स तुम्ही ऐकल्यानंतर तुम्हाला नक्कीच तुमचे ध्येय गाठण्यासाठी मदत होईल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजचा दिवस कठीण आहे, त्यापेक्षा उद्याचा दिवस कष्टप्रद असेल, पण त्यानंतरचा दिवस मात्र तुमच्यासाठी प्रयत्नांना यश देणारा असेल। यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे, उचित ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश। यश आणि सुख जोडीने येतात। आपल्याला जे हवंय ते मिळणं म्हणजे यश, आणि जे मिळालं आहे त्यात गोड वाटणं म्हणजे सुख। अशक्य असं या जगात काहीच नाही। त्यासाठी फक्त तुमच्या ठाई जबरदस्त इच्छाशक्ती पाहिजे। आधी सिद्ध व्हा, मग आपोआपच प्रसिद्ध व्हाल। कष्ट ही प्रेरक शक्ती आहे जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते। ज्याच्याजवळ उमेद आहे तो कधीही हरू शकत नाही। कठीण रस्तेच तुम्हाला सुंदर ठिकाणी पोहोचवतात। अपयशी माणसाकडे एक गोष्ट नक्की असते, ते म्हणजे तो अपयशी का आहे याचं कारण। कोणाचा द्वेष करणे म्हणजे स्वतः विष प्यावं आणि त्यानंतर तुमच्या शत्रूने मरावं याची आशा करणे आहे। जर तुम्हाला खरंच सामर्थ्यवान व्हायचे असेल तर स्वतःच्या लढाया स्वतः लढा। प्रत्येक माणसाला त्याचे आयुष्य सुंदर करण्यासाठी त्याच्या आयुष्यात धोका पत्करण्याचा हक्क आहे। ध्येयाने संघर्ष करा आणि तुमच्या यशाला गर्जना करू द्या। जर पराजयापेक्षा ध्येय गाठण्यासाठी दाखवलेली हिंमत आहे जी मोजली जाते। यश कधीच सावलीत मिळत नसते, त्याची पूर्ण किंमत द्यावीच लागते। प्रत्येक जगज्जेता हा एकेकाळी स्पर्धक होता ज्याने परिस्थिती पुढे नकार दिला होता। यशस्वी माणसांच्या मनातही भीती असते, यशस्वी माणसांच्या मनातही शंका असते, यशस्वी माणसांच्या मनातही काळजी असते, पण तरीही त्यांची यश मिळण्याची इच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नाही। ज्यांना इतरांना मार्ग दाखवायचे असतात त्यांना स्वतःचे मार्ग स्वतःच शोधायचे असतात। छोट्या प्रयत्नांनी सुरुवात करा मोठं यश मिळवण्यासाठी। शिक्षण स्वस्त आहे, अनुभव महागडा आहे। केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं। यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नाही। कष्ट इतक्या शांततेत करावे की यश धिंगाणा घालेल। दुसऱ्यांनी फेकून मारलेल्या दगडविटांच्या पायावर जो इमारत उभी करू शकतो तो खरा यशस्वी माणूस। वेळ आणि शिक्षक हे दोन्ही जीवनातील खूप मोठे गुरु आहेत, कारण शिक्षक हे धडा शिकून परीक्षा घेतात, पण वेळ आधी परीक्षा घेते नंतर धडा शिकवते। छापलेली पुस्तके वाचल्याने खरे ज्ञान मिळत नाही, अनुभवाचे पुस्तक वाचल्याने खरे ज्ञान मिळते। कारण छापलेल्या पुस्तकाचे लेखक अनेक असतात, पण अनुभवाच्या पुस्तकाचे लेखक आपण स्वतः असतो। पैज लावायचीच असेल तर स्वतः सोबत लावा, कारण जिंकला तर स्वतःचा आत्मविश्वास जिंकाल आणि हारला तर स्वतःचाच अहंकार हाराल। यशाची उंची गाठताना कामाची लाज बाळगू नका आणि कष्टाला घाबरू नका। नशीब हे लिफ्ट सारखं असतं, तर कष्ट म्हणजे जिना आहे। लिफ्ट कधीही बंद पडू शकते, पण जिना मात्र तुम्हाला नेहमीच वरच घेऊन जात असतो।
आपलं नशीब आपण स्वतः उजळवायचं असतं. जेव्हा आपण मेहनत करू तेव्हाच आपल्याला त्या गोष्टीचं फळ भेटेल, अन्यथा देव पण कोणाला फुकट फळ देत नाही. प्रयत्नांशी परमेश्वर. यशस्वी माणूस तोच असतो ज्याच्यावर शत्रूने लिंबू फेकले तरी तो त्याचा सरबत करून पितो. काही मिळाले किंवा नाही मिळाले तो नशिबाचा खेळ आहे, पण प्रयत्न इतके करा की परमेश्वराला देणे भागच पडेल. परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य ज्याच्याकडे असते तो जग जिंकण्याची जिद्द राखून पुढे जातो. ज्याने स्वतःचं मन जिंकलं त्याने जग जिंकलं. जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल तर तुम्हाला सूर्यासारखे जळावे लागेल. तुम्हाला आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखू शकते, ती म्हणजे अपयश येण्याची भीती. भूतकाळात झालेल्या अपमानांचे अश्रूच भविष्यातल्या पायवाटेवर शिंपडायचे असते, म्हणजे अनोळखी वाट परिचयाची होते. नव्याने होणाऱ्या अपमानांची शल्य बोथट होतात. दृष्टी जी डोळ्यामुळे मिळते आणि दृष्टिकोन जो बुद्धीमुळे. कधीच म्हणू नका तुम्हाला शक्य नाही. ही एका पराभूताची मानसिकता आहे. भविष्य घडविण्याचा प्रयत्न करा किंवा भूतकाळात उडत राहा. यश मिळवण्यासाठी त्याग महत्त्वाचा आहे. जर तुम्ही त्यागासाठी तयार आहात तर यश तुमचेच आहे. चूक ही नवी संधी आहे. कधी न शिकलेले शिकण्याची. तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा. एक नवीन जग तुमच्या समोर असेल. उद्या हा फक्त स्वप्नाळू आणि आळशी माणसांच्या कार्यक्रमात असतो. जर यश मिळवायचेच असेल तर मोठा विचार करा, वेगळा विचार करा. कधी तुम्ही जिंकत असता, कधी तुम्ही शिकत असता. प्रत्येक संकटात संधी दडलेली असते. आयुष्यात कधीतरी तुम्हाला आपल्या भीतीला सामोरं जावंच लागते. यश मिळवण्याच्या पुस्तकात अपयश हा महत्त्वाचा धडा आहे. मला गजराच्या घड्याळाची गरज नाही. माझी ध्येय मला उठवण्यास समर्थ आहेत. प्रत्येकाकडे स्वप्न असतात, पण प्रत्येकाकडे ते पूर्ण करण्याची धमक नसते. निर्भयता हेच यशाचे खरे रहस्य आहे. यशा इतकं बोलकं दुसरं काही नसतं. आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं आपला उत्कृष्ट होतोय. तंत्रावर फक्त यंत्रच जिंकता येतात. मन जिंकण्यासाठी मंत्र सापडावा लागतो. आपल्याला वारंवार अपयश मिळत असेल तर याबाबत दुःख करीत बसू नका, कारण काळ अनंत आहे. वारंवार प्रयत्न करा व सतत प्रगतीच्या दिशेने पावले टाका. सतत कर्तव्य करीत राहा. आज न उद्या तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल. सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा. दिवा मातीचा आहे की सोन्याचा हे महत्त्वाचं नसून तो अंधारात प्रकाश किती देतो हे महत्त्वाचं आहे. ज्ञानाने, मानाने आणि मनाने इतके मोठे व्हा की भाग्यवान या शब्दाचा अर्थ तुमच्याकडे बघून समजेल. एकत्र येणे ही सुरुवात, एकमेकांसोबत राहणे ही प्रगती आणि एकमेकांसोबत काम करणे म्हणजे यश. हृदयात नेहमीच जे परोपकाराची भावना बाळगतात त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती, यश आणि समृद्धी मिळते. आयुष्यात जिंकाल तर असे जिंका की जणू जिंकण्याची सवयच आहे, आणि हाराल तर असे हारा की जिंकून कंटाळा आल्याने गंमत म्हणून हारलो आहे. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात. तुमच्या भयाचा आणि शंकांचा सामना करा. एक नवीन जग तुमच्या समोर असेल. चूक ही नवी संधी आहे, कधी न शिकलेले शिकवण्याची. जेव्हा यश मिळवणं श्वास घेण्या इतकं गरजेचं होईल तेव्हाच तुम्ही यशस्वी होऊ शकता. आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसून तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे. साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात आणि यशस्वी माणसांकडे ध्येय आणि योजना असतात. ध्येय ठरल्यावर ध्येय गाठण्यासाठी स्वतःला एक कारण द्या. संकट तुमच्यातील शक्ती आणि जिद्द पाहण्यासाठीच येतात. सकारात्मक विचारांची उंची वाढवा आणि निश्चित ध्येय गाठा. यशस्वी आणि अपयशी माणसात एकच फरक आहे, तो त्यांचा वेळ कसा व्यतीत करतो. तुमच्याकडे बघून भुंकणाऱ्या प्रत्येक कुत्र्याकडे लक्ष देत बसलात तर तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही.
जीवनात एखादा ध्येय निर्धारित केल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहू नका, कारण पुन्हा पुन्हा मागे वळून पाहणारे इतिहास घडवीत नसतात. काही करा पण गुणवत्ता पूर्ण करा. ज्या क्षेत्रात तुम्ही जाल त्यात जीव ओता आणि त्यात सर्वोच्च स्थानी पोहोचा. बदल घडवल्याशिवाय प्रगती होऊ शकत नाही आणि ज्यांना स्वतःचं मन बदलता येत नाही ते कशातच बदल घडवू शकत नाही. विजय निश्चित असल्यावर डरपोक सुद्धा लढेल, परंतु खरा योद्धा तोच जो पराजय होणार हे माहीत असूनही जिंकण्यासाठीच लढेल. यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या भीतीने आपले निर्णय बदलतात. घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही, त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती कुशल होत नाही. आयुष्यातल्या नकारात्मक आणि वाईट गोष्टी आपण एक एक करून काढून टाकायला सुरुवात केली की आपोआप आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी जागा तयार होते. चुका सुधारण्यासाठी ज्याची स्वतःचीच लढाई असते त्याला कोणीच हरवू शकत नाही. तर मित्रांनो, इथे दिलेले सक्सेस कोट्स इन मराठी आम्ही खास करून तुमच्यासाठी निवडलेले आहेत. हे सगळे मराठी कोट्स यशस्वी लोकांद्वारे तुम्हाला दिलेले यशस्वी मंत्रच आहे, ज्याच्या मदतीने आपण आपल्या मार्गावर यशस्वीरित्या पोहोचू शकता. आम्ही आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ मनापासून आवडला तर तुमच्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.